बहुमंजिली इमारतों के शहर खारघर में मिनी मार्केट की मांग गरमा गई है। खारघर सेक्टर 4, 5, 6 में मिनी मार्केट के अभाव में लोगों को सामान्य खरीदारी के लिए सेक्टर 12 और दूसरे इलाकों में जाना पड़ता है और इसीलिए मांग है कि यहां पर मिनी मार्केट के लिए भूखंड मिल सके। बीजेपी के स्थानीय युवा मोर्चा पदाधिकारी एडवोकेट अमर उपाध्याय और दूसरे पदाधिकारियों ने यह मांग लेकर स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर और सिडको को निवेदन भी दिया है और यह मांग की है कि खारघर सेक्टर 6, 4 और 5 इलाके के लिए मिनी मार्केट बनाया जाए। एडवोकेट अमर उपाध्याय ने TV1 इंडिया से बोलते हुए विश्वास जताया कि जिस तरह की मांग चल रही है और जिस तरह की ज़रूरत है, उन्हें उम्मीद है कि स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर की मदद से सिडको यहाँ मिनी मार्केट के लिए भूखंड देगी, जिससे स्थानीय नागरिकों को राहत मिल सकेगी। एडवोकेट अमर उपाध्याय ने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। प्रभाग क्रमांक 5 मध्ये 10 भूखंड सध्या उपलब्ध आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होणार आहे। सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब त्याचं भूमिपूजन करतील। परेश ठाकूर साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होईल। पण आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेक्टर 3, 4, 5, 6, 7 आणि 12 येतो आणि आज सेक्टर 3 मध्ये मार्केट सिडकोने दिलेलं आहे भूखंड, सेक्टर 4 मध्ये दिलं, सेक्टर 12 मध्ये बरेच ठिकाणी दिलं, पण सेक्टर 5 मध्ये अजूनसुद्धा कुठलाही भूखंड नाही आहे। येथील नागरिकांना तिथून जवळपास 1-1.5 किलोमीटर लांब यावं लागतं, या सेक्टर 12 मध्ये यावं लागतं किंवा सेक्टर 3 मध्ये जावं लागतं। तर सेक्टर 5 आणि सेक्टर 6 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भूखंडाची गरज आहे। त्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये लोक राहतात, त्यामुळे तिकडे पण मोठ्या संख्येमध्ये आपले भूखंड पाहिजे आणि त्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे। लवकरच प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्फत आमची मीटिंग होणार आहे आणि सिडकोकडून आम्हाला एक चांगलं भूखंड तिकडच्या नागरिकांना सुखसुविधा देण्याकरिता मार्केटसाठी भूखंड उपलब्ध करून घेण्याची आमचा जो फॉलोअप आहे ते सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांकडे आणि परेश ठाकूर साहेबांकडे चालू आहे। महासभेमध्ये हा विषय आपण घेतला होता, तो पटलावर आणला, त्याची मंजुरी झाली, प्रशासकीय मान्यता मिळाली, सगळं झालं, पण कुठेतरी इथे जे काही समाजकंटक होते त्यांनी हे मार्केट आम्ही जे बांधायचा प्रयत्न केला पण ते बांधून दिला नाही आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही एवढ्या वर्ष आम्ही फॉलोअप केला आणि कुठेतरी आज आम्हाला यश मिळालेलं आहे। कारण की प्रभाग 5 मध्ये एकूण 10 ठिकाणी मार्केट पालिकामार्फत बनणार आहेत, ज्याची पाठपुरावा आम्ही करतच होतो आणि स्पेशली ह्याच्यासाठी एवढं म्हणेन की या ठिकाणी 42 एवढे गाळे बनणार आहेत, जिथे जास्तीत जास्त नागरिकांना इथे त्यांचा रोजगार निर्मिती करता येईल, इथे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल। ज्या काही बचत गटातल्या महिला असतील त्यांना एखादा गाळा भेटू शकतो, जे वयोवृद्ध माणसं आहेत, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आरक्षित गाळा असणार आहे। तर त्यामुळे असं होणार आहे की ह्या सुसज्ज असा मार्केट बनणार आहे आणि एक खारघर प्रभाग क्रमांक 5 मधला हा सगळ्यात मोठा मार्केट असणार आहे, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना इथे चांगली सुविधा मिळेल। इथे पाण्याची सुविधा असेल, इथे टॉयलेट असेल, इथे पार्किंगची सुविधा असेल। एकंदरीत खारघर प्रभाग क्रमांक 5 मधला हा C46चा हा 873चा एरिया असलेला हा मार्केटचा प्लॉट आहे। असाच सेम सेक्टर 12 E लाईनला एक प्लॉट आहे, ज्याची बहुतेक क्षेत्रफळ त्याचं 450 पर्यंत आहे, तर तिथे 25 एवढे असे गाले आहेत। तसंच सेक्टर 3ला जे भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे त्याच्या बाजूला E119 असा प्लॉट नंबर आहे, तिथे 15 गाले आहेत। म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकूण 10 ठिकाणी मार्केट बनणार आहेत आणि त्या मार्केटमुळे जास्तीत जास्त नागरिकांना चांगली सुविधा भेटणार आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।